त्याला यातना देणे आवश्यक आहे का? उपवास, तप, कठीण साधना, देहाला कष्ट ह्यापेक्षा सोपा आणि तरीही अत्यंत प्रभावी असा मार्ग असेल तर? ह्याच प्रश्नाचे उत्तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला श्लोक क्रमांक 73 मध्ये देत आहेत. ते सांगतायत, रामनामाच्या साधनेत मन खोलवर रमले तर देहाचे महादुःखही आपली पकड गमावू लागते. याचा अजून डिटेलमध्ये अर्थ आपण पुढे पाहूया. श्लोक क्रमांक 73. देहे दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी रामनामाची सहजता सांगितली. नाम घेण्यासाठी पैसा लागत नाही, विशेष कष्ट लागत नाहीत आणि या सहज नामसाधनेच्या बळावर महाघोर संसार शत्रूवरही विजय मिळवता येतो असे त्यांनी सांगितले. आता पुढच्या ह्या श्लोकात समर्थ नामसाधनेचा आणखीन एक मोठा लाभ कसा आहे ते सांगतायत. देहाचे दुःख, माणसाला संसारात अनेक प्रकारची दुःखे सहन करावी लागतात. त्यात शरीराचे दुःख फार मोठे आहे. शरीराला व्याधी होतात, वेदना होतात, वार्धक्य येते, अपघात होतात, कधी असाध्य आजारही येतात. शरीर सुखी असले तर जगणे सोपे वाटते, पण शरीराने साथ सोडली की मनुष्याला आपल्या असहाय्यतेची जाणीव होते. म्हणून समर्थ म्हणतात, देहे दंडनेचे महादुःख आहे. म्हणजेच देहाला भोगावे लागणारे दुःख खरोखरच मोठे आहे, पण त्याच वेळी ते उपायही सांगतायत. महादुःख ते नाम घेता न राहे. नामाच्या अनुसंधानात मन खोलवर रुजेल तर देहाचे दुःख असले तरी त्याची तीव्रता आणि मनावरील पकड कमी होऊ लागते. देह दुःख आणि देहबुद्धी. आपल्याला एक गोष्ट समजावून घ्यावी लागेल. दुःख आणि दुःखाचा अनुभव या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. शरीराला वेदना होणे ही एक गोष्ट आहे, पण त्या वेदनेभोवती मनाने निर्माण केलेली भीती, चिंता, असहाय्यता, माझ्याबरोबरच हे असं का, ही भावना हे मानसिक दुःख आहे. समर्थांची साधना या दुसऱ्या स्तरावर काम करते. नामस्मरण जितके खोलवर रुजते तितकी देहबुद्धी कमी होत जाते. देहबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजे हा देह आहे, हीच आपली पूर्ण ओळख आहे. देहाला ताप आला की मला ताप आला, देह दुखला की या मी दुःखी आहे, माझ्या देहाला दुखत आहे. वार्धक्य आले की मी संपत चाललो आहे. पण साधनेमुळे हळूहळू जाणीव होते. देहाला वेदना होतात, पण त्या वेदनांचा साक्षी असणारे माझ्यात काहीतरी वेगळे आहे, ह्यालाच साक्षीभाव म्हणतात. दुःख संपले नाही तरी दुःखाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. भगवद्गीतेमध्ये देह दुःखाचा विचार आहे. यात श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियांचा विषयांशी संपर्क झाला की शीत, उष्ण, सुख, दुःख असे अनुभव निर्माण होतात. पण ते येणारे आणि जाणारे आणि अनित्य आहेत, म्हणूनच त्यांना सहन करायला शिक. याचा अर्थ दुःखाची उपेक्षा करायची असा नाही. आजारी पडलो तर उपचार करायचेच, शरीराची काळजी घ्यायचीच, पण मनाने त्या दुःखाचा गुलाम व्हायचे नाही. याच ठिकाणी रामनाम साधकाला मोठा आधार देते. वेदना असताना नाम घेतले तर मनाचे लक्ष केवळ वेदनेवर केंद्रित राहत नाही, मनाला दुसरा आधार मिळतो. देह दुखतो पण अंतःकरण रामाशी जोडलेले असते. समर्थांनी दासबोधामध्ये त्रिविध ताप अतिशय सुंदरपणे वर्णन केलेले आहेत. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक
अशा विविध प्रकारच्या तापांची जीव कसा त्रस्त होतो हेही त्यांनी दासबोधामध्ये सांगितलेले आहे. कधी इतर जीवांमुळे होणारे दुःख, कधी परिस्थिती, निसर्ग किंवा आपल्याच कर्मामुळे येणारे संकट, जीवनात दुःखाची कारणे अनेक असतात. म्हणून प्रश्न असा की माझ्या आयुष्यात दुःख येणार का? हो, दुःख येणारच. खरा प्रश्न आहे, दुःख आले तेव्हा माझे मन कोणाचा आधार घेणार? समर्थ म्हणतात, दुसरा तिसरा कुठलाही आधार शोधू नकोस. राम नाम हाच तुझा मोठा आधार आहे. परमेश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग भारतीय साधना परंपरेत सांगितलेले आहेत. त्यामध्ये तपसाधना हा एक मार्ग आहे. पण तप म्हणजे शरीराला विनाकारण त्रास देणे एवढाच त्याचा अर्थ नाही. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात श्रीकृष्णांनी तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. शरीर, वाणी आणि मन याचे शुद्धीकरण करणारे तप गीतेत सांगितलेले आहे. पण भगवान श्रीकृष्ण स्पष्ट इशारा देतात, अज्ञानाने शरीराला पीडा देणारे आणि शरीरात असलेल्या परमात्म्यालाही जणू त्रास देणारे लोक आसुरी निश्चयाचे असतात. म्हणजेच जे स्वतःच्या शरीराला त्रास देतात आणि त्यातच त्यांना धन्यता वाटते, किंवा असे जे त्रास देणारे तप करतात ती लोक तामस होत. गीतेत सांगितले आहे, अज्ञानातून स्वतःला किंवा दुसऱ्याला पीडा देण्याच्या हेतूने केलेले तप म्हणजे तामस तप होय. म्हणून समर्थांच्या ह्या श्लोकाचा अर्थ स्वतःच्या शरीराला छळा असा अजिबात नाही. उलट समर्थ नामाचा सोपा मार्ग दाखवत आहे. भारतीय साधना परंपरेत पंचाग्नी साधना, कठोर उपासना, कठोर उपवास, हठयोग, विविध कठीण साधना अशा तपपद्धतीचे उल्लेख आढळतात. अशा साधनांचा उद्देश देहावरील आसक्ती कमी करणे हेच आहे. पण सामान्य गृहस्थांसाठी समर्थ अधिक सहज साधना देतात, ते म्हणजे फक्त रामनाम. नामसाधनेची विशेषता अशी की ह्यात साधना करतानाही साधकाला आधार मिळतो आणि साधनेच्या फलरूपानेही दुःखाची निवृत्ती होते आणि चिरंतन सुखाकडे वाटचाल होते. म्हणजे दुहेरी लाभ. एकीकडे नाम घेताना मनाला शांतता तर मिळतेच आणि दुसरीकडे नामाच्या सातत्याने मनातील देहाची आसक्ती, विषयांची आसक्ती आणि विकारांची पकड कमी होत जाते. मग शरीर आहे, त्याची काळजी आहे, त्याच्या वेदना आहेत, पण मी फक्त हा देह आहे ही भावना हळूहळू कमी होते. यामुळे दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सदाशिव चिंती तसे देव देवा. आता समर्थ ह्या श्लोकात एक विलक्षण उदाहरण देत आहेत. सदाशिव चिंती तसे देव देवा म्हणजेच भगवान शिव हे आपल्या परंपरेत अत्यंत महान विभूती मानले जातात. ज्ञान, वैराग्य, तप, करुणा आणि परमेश्वर चिंतन याचे अद्भुत प्रतीक म्हणून शिवाचे स्थान आहे. समर्थ म्हणतात, ज्या रामनामाचे चिंतन सदाशिव करतात तेच रामनाम आपणही प्रभाती घ्यावे. यातून समर्थांना एक साधी गोष्ट पटवून द्यायची आहे. सामान्य माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर ती लगेच तो विचारतो, ह्याचा मला फायदा काय? म्हणून समर्थ एका महान विभूतीचे उदाहरण येथे देत आहेत. जर सदाशिवासारखी म्हणजे शंकरासारखी महान विभूती त्या परमेश्वराचे चिंतन करत असेल, त्या रामनामाचे स्मरण करत असेल, तर आपण त्यांची उपेक्षा का करावी? इथे भक्तीतील एक सुंदर भाव दिसतो. ज्याला आपण सर्वश्रेष्ठ मानतो त्याचे नामही सर्वश्रेष्ठ मानूनच आपण घेतो आणि त्याच नामाचा आपण आश्रयही घेतो. आज वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झाले आहे. आजारांवर उपचार आहेत, औषधं आहेत, शस्त्रक्रिया आहेत, तंत्रज्ञान आहे. पण तरीही आजारी व्यक्तीच्या मनातील भीती पूर्णपणे औषधाने जात नाही. मला काय होईल? हा आजार बरा होईल का? पुढे काय? माझ्या कुटुंबाचे काय? ह्या प्रश्नांनी मन अस्वस्थ होते.
अशा वेळी वैद्यकीय उपचार आवश्यक आहेतच, पण त्यासोबत मनाला आध्यात्मिक आधार मिळाला तर व्यक्ती संकटाचा सामना अधिक स्थिरपणे करू शकते. एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मनात शांतपणे रामनाम घेत असेल तर औषध तर आपले काम करतातच, पण नामाने मनाला आधार दिला जातो. नाम औषधाचा पर्याय नाही, पण दुःखाच्या काळात मनाला आधार देणारे आध्यात्मिक औषध आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो. समर्थ पुन्हा पुन्हा हेच सांगत आहेत, प्रभाते मिळणे म्हणजेच दिवसाची सुरुवात रामनामाच्या चिंतनाने करा. कारण आजार आला म्हणून रामनाम घ्यायचे नाही, संकट आले म्हणूनच रामनाम आठवायचे हे योग्य नाही. संकट येण्यापूर्वीच मनाला रामाचा आधार घ्यायला शिकवा. दररोज थोडे नाम घ्या, थोडे चिंतन करा आणि थोडी प्रार्थना करा. यातून मनावर असा संस्कार होतो की संकटाच्या क्षणी रामाचे नाम आपोआपच ओठावरती येते आणि हीच खरी साधनेची ताकद आहे. देहाला दुःख हे होणारच, संसारात त्रास हा होणारच. व्याधी, वार्धक्य, संकटे यापासून कोणीही सुटलेलं नाही. पण दुःखात आपण तुटायचे की रामनामाचा आधार घेऊन स्थिर राहायचे हा निर्णय मात्र आपल्याच हातात असतो. नाम घेतल्याने देह अमर होत नाही, देहाचे दुःख जादूने नाहीसे होत नाही, पण नामामुळे देहबुद्धीची पकड सैल होते. देह दुःखाकडे साक्षीभावाने पाहण्याची शक्ती येते, मनाला आधार मिळतो. मन ह्या विचारांनी पक्के होते, हा देह आहे, ह्याला आजार होणार, हा वाढणार, याला वार्धक्य येणार आणि ह्याचा कधी ना कधीतरी नाश होणारच. हा विचार पक्का होण्यासाठी रामनाम किंवा नामसाधना, जपसाधना अत्यंत उपयोगी पडते आणि साधकाच्या अंतःकरणात एक वेगळंच सुख निर्माण होतं. म्हणूनच समर्थ पुन्हा पुन्हा हेच सांगतायत की रामनाम घ्या किंवा नामसाधना, जपसाधना जरूर करा. श्रीरामांचे स्मरण करा आणि प्रेमाने म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम. दुःख आले म्हणून नव्हे, भीती वाटली म्हणून नव्हे, तर सुखातही आणि दुःखातही प्रत्येक अवस्थेत रामाचे स्मरण राहावे म्हणून. कारण देहाला कितीही यातना झाल्या तरी ज्या मनात रामाचे नाम खोलवर रुजले आहे त्या मनाचा आधार कधीच संपत नाही. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा जमला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.